नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुदाम ॲग्रीग्रीन सोल्युशनकडून आलो आहे. मिरेकल ॲग्रीग्रीन सोल्युशनकडून आलेलो आहे आणि आपण आता अहिल्यानगर जिल्ह्यात एका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडे आलो आहे. तर ते आपल्याला परिचय करून देतील. नमस्कार, माझं नाव डॉक्टर लक्ष्मण गीताराम पादर, राहणार कात्रड, तालुका रावरी, जिल्हा अहिल्यानगर. आपण सर हे EBC युनिट कधी बसवलो आहे तुम्ही? ABC युनिट बसून साधारण 6 महिने पूर्ण झाले. तर आणि आपण कोणत्या कोणत्या पिकासाठी वापरता? आता सध्या तरी संत्रा पिकासाठी वापरतो आणि लाल कांदा लावला त्यासाठी वापरले. आता गावरान कांद्याचे पीक आहे, त्याला 2 डोस दिले. तर तुम्हाला संत्र्याच्या बाबतीतच बोलायचं झालं तर मागच्या तुम्ही आता बरेच दिवसा मोठा बाग दिसतोय तुमचा आणि बसून तुम्हाला 6 महिने झालेत. तर मागच्या वर्षीच्या पिकात आणि ह्या वर्षीच्या पिकात काय बदल दिसतोय? नाही, नक्कीच बदल झालेला आहे. कारण याच्या आधी आमच्या झाडाची कॅनोपी जरा खराब होती आणि झाडाला ग्रीनरी नव्हती. आता EBC युनिट टाकल्यानंतर आता आम्ही जो वापरतोय तर आमची ग्रीनरी आली आणि कॅनोपीमध्ये सुधारणा झाली. आणि ज्या वेळेला आम्ही झाडं तानावर सोडले होते तेव्हा आम्ही याला 3 ते 4 स्प्रे EBC युनिटचे स्लरीचे दिलेत. त्याच्यामुळं जे त्याला सेटिंग पिरियडमध्ये ना सेटिंग पण चांगली झाली आणि आता सध्या चालू आहे. आणि आमच्या झाडाला लागलेली फळांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा चांगली आहे. जमिनीत काय बदल वाटतो तुम्हाला? जमीन थोडीशी भुसभुशीत झाली आणि आम्ही हे बसवल्यानंतर रासायनिकचं प्रमाण कमी केलं आहे. ओके, 100% कमी नाही केलं, परंतु थोडं आम्ही कमी करत चाललो. त्या तुम्ही दुसऱ्या कुठल्या पिकाला वापरताय अजून? नाही, आता आम्ही डाळिंब लावलेलं आहे. आता डाळिंबाला इथून पुढे आम्ही सुरुवात करणार आहोत. सध्या तरी आम्ही संत्रा आणि कांद्याला वापरलो. कांद्याला काय रिझल्ट दिसला तुम्हाला? नाही, कांद्याला आम्ही एकही स्प्रे मारला नाही. अरे बापरे. बर रासायनिकचा केमिकलचा एकही स्प्रे न वापरता बर कांद्याला फक्त लाल कांद्याला आम्ही 2 ते 3 वेळा स्लरी वापरली होती. लाल कांदा म्हणजे जो आपण हाळीव कांदा म्हणतो तो शॉर्ट टर्म असतो तो. शॉर्ट टर्म असतो तो कांदा. ओके. आणि लोकांपेक्षा ज्यांचे रासायनिकचे प्लॉट आहेत त्यापेक्षा आमचं उत्पादन समाधानकारक आलं. कांद्याला करपा आला नाही, कांद्याची साईज आमची चांगली झाली आणि बाजारभाव पण चांगला मिळाला. तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की कसं केलं पाहिजे आणि किती वापरलं पाहिजे? नाही, आता प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरण्याची काळाची गरज आहे. रासायनिकमुळं शेतकऱ्यांना जे उत्पादन होणार आहे त्याच्यातला खर्चच भरपूर प्रमाणात बाकी जातो रासायनिकसाठी. तर त्या खर्चात बचत होईल आणि याच्यामुळं जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढेल, जमिनीत जे जीवाणू आहे मित्र जीवाणूंची संख्या वाढेल आणि त्यांचं उत्पादन व्यवस्थित येईल, उत्कृष्ट येईल. आणि बिना रासायनिकचं फळ असेल, कुठलंही पिकं असेल तर बिना रासायनिकचं खायला मिळेल. नमस्कार, धन्यवाद तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल. मित्रांनो, आपण असेच नवीन व्हिडिओ वेगवेगळ्या पिकांचे बनवत असतो. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचं जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.